स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला 11 जुलै वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी। तर आपल्याला या भागवत एकादशीच्या दिवशी तुळशी मातेसमोर एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे। कारण की बघा, तुम्ही जीवनामध्ये कधी असा विचार केला आहे का, किंवा मग आपल्या आजूबाजूला राहणारे काही लोक असतात, ते अचानक इतके श्रीमंत धनवान कसे बनतात? त्यांच्या घरामध्ये अचानकपणे इतका पैसा म्हणजेच काय तर सुख समृद्धी नेमकी येते तरी कशी बघा? त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश कसं मिळतं आणि या उलटच काही लोक रात्रंदिवस मेहनत करतात, रक्ताचं पाणी करून कष्ट करून मेहनत करतात व प्रामाणिकपणे वागतात, जीवनामध्ये खूप देवधर्म पारायण वगैरे करतात, तरीही त्यांच्या नशिबामध्ये गरिबी दरिद्रता जी आहे तर ती संपत नाही। घरामध्ये सतत आजारपण असतं, पैशाची सतत चणचण उणीव भासते आणि माणसामध्ये म्हणजे व्यक्तीमध्ये एकमेकांमध्ये सतत वादविवाद कटकटी सुरू असतात। तर बघा मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला वाटत असेल की हे सगळे नशिबाचे खेळ आहेत, बरोबर आहे ना? परंतु आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे तर ते शास्त्रानुसार हे केवळ नशिबाचे खेळ नसून आपण आपल्या कळत नकळत करत असलेल्या काही भयानक चुकांचे परिणाम जे आहे तर ते आपल्याला देत असतात। त्याहून महत्वाचं म्हणजे काय, तर अशा काही गुप्त रात्री असतात ज्या ज्या रात्री ब्रह्मांडामध्ये एक अद्भुत ऊर्जा कार्य करत असते। जर त्या एका रात्रीमध्ये तुम्ही योग्य पद्धतीने हा छोटासा परंतु प्रभावशाली उपाय केला तर तुमच्या नशिबात जी काही बंद झालेली दरवाजे आहेत तर ती उघडे होतील आणि एका रात्रीत तुमचं आयुष्याचं सोनं जे आहे तर ते नक्कीच होईल। बघा मित्रमैत्रिणींनो, असा एक अतिशय अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारी रात्र म्हणजेच या 11 तारखेला येणारी ही भागवत एकादशी आहे। बरोबर लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि उपाय सांगितल्याप्रमाणे नक्की करून बघा। कारण की बघा, भागवत एकादशी इतर सामान्य एकादशी सारखी अजिबात नाहीये। एकादशीच्या रात्री एक अशी वेळ येते ज्याला शास्त्रात महानिशा काळ या सिद्धी काळ म्हटलं जातं। या काळात जर तुमच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत असलेल्या एखादं पवित्र रोपट्यासमोर म्हणजेच माता तुळशी समोर तुम्ही एक विशेष प्रकारचा दिवा लावला, तुमच्या आयुष्यातील पैशाची जी काय उणीव चणचण आहे तर ती कायमची दूर होऊ शकते। म्हणूनच आपल्याला हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्समध्ये आवर्जून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी जास्तीत जास्त लिहा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, कारण की हा दिवा लावताना तुम्ही एक छोटीशी चूक देखील केली तर ती चूक आज 99% लोक कळत नकळतपणे करत असतात। जाणून बुजून जीवनामध्ये कोणताच व्यक्ती चूक जी आहे तर ती करत नसतो। माता लक्ष्मी तुमच्या दारातून अत्यंत कोपून परत निघून जाते। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही रहस्यांचा उलगडा करून दाखवणार आहे, सांगणार आहे, जो आजपर्यंत तुमच्यापासून लपून ठेवण्यात आला आहे। हा दिवा कधी लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे आणि दिव्याखाली नेमकी आपल्याला कोणती गुप्त वस्तू ठेवायची आहे आणि या एकादशीला रात्री काय करायचं आहे तर ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। त्याचबरोबर 3 महा उपाय कोणते हे सगळं आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व फक्त व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक आवर्जून करा। कारण की बघा, घाई गडबडीमध्ये आपल्याकडून काही चुका ज्या आहेत तर त्या होऊन जातात। बघा, या एकादशीला भागवत एकादशी का म्हणतात? आपल्या हिंदू धर्मात वर्षभरात एकूण 24 एकादशी तिथी येत असतात आणि प्रत्येक एकादशी तिथीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं आहे।
परंतु ज्यावेळी भागवत एकादशी येते त्यावेळी स्वर्गातील सर्व देवी देवतांचं लक्ष हे पृथ्वी लोकांकडे लागलेलं असतं. भागवत एकादशी ही थेट भगवान श्री विष्णुदेवांच्या स्वरूपाशी आणि माता लक्ष्मीच्या पृथ्वीवरील आगमनाशी जोडलेले आहे. असे मानले जाते की या दिवशी विष्णू भक्त आणि शिवभक्त यांच्यामधील भेद मिटतो आणि दोघेही एकत्र येऊन या व्रताचं पालन करतात. म्हणूनच याला अतिशय अत्यंत उच्च कोटीची एकादशी तिथी मानली जाते. आता मी तुम्हाला पुराणातील एक अशी सत्य कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमच्या अंगावरती शहारे काटा येईल आणि मित्रमैत्रिणींनो तुम्हाला समजेल की एकादशीच्या उपायामध्ये किती प्रचंड ताकद असते. बघा मित्रमैत्रिणींनो, पद्यपुराणामध्ये एका कथेचा उल्लेख येतो. प्राचीन काळी कांचीपुरम नावाचा एक नगरात देवदत्त नावाचा एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. देवदत्त हा स्वभावाने अत्यंत सरळ, देवभक्त आणि प्रामाणिक होता. परंतु त्याचे नशीब इतकं वाईट होतं की त्याला आणि त्याच्या कुटुंबाला दिवसातून एक वेळेचं अन्न पाणी जे आहे तर ते सुद्धा मिळणं कठीण होतं. त्याच्या घरामध्ये दारिद्र्याने असा काही मुक्काम ठोकला होता ना की त्याच्या अंगावरती धड कपडे नव्हते, धड त्याला खाण्यापिण्यासाठी अन्न वस्त्र आपण म्हणतो ना तर ते देखील नव्हतं, की घरात राहण्यासाठी नीटनेटकं छप्पर नव्हतं. देवदत्त रोज मंदिरात जायचा, देवाची पूजा सेवा आराधना करायचा, उपवास करायचा, नामस्मरण करायचा, तरी देखील त्याच्या परिस्थितीत काही बदल होत नव्हता. एक दिवस कंटाळून आणि निराश होऊन देवदत्त जंगलात निघून गेला. तिथे त्याला एक महान तपस्वी ऋषी भेटले. त्यांचं नाव होतं मार्कंडेय ऋषी. देवदत्त ऋषींच्या चरणावरती कोसळला आणि ढसाढसा जोरजोरात रडू लागला. त्याने विचारलं, हे ऋषी मुनी, मी आयुष्यभर कुणाचं वाईट केलं नाही किंवा मी कुणाचं वाईट चिंतलं देखील नाही. नेहमी देवांची भक्ती केली, मग माझ्या नशिबात हे गरिबी, दारिद्र्य, दुःख का देवाला माझी दया का येत नाही? मार्कंडेय ऋषींनी आपल्या दिव्य शक्तीने देवदत्ताच्या पूर्वजन्माचे जे कर्म पाहिले आणि ते मोठमोठ्याने हसून म्हणाले, हे देवदत्त, तू या जन्मात पूजा नक्कीच करतोस, परंतु पूर्वजन्माचं केलेल्या एका मोठ्या चुकीमुळे तुझ्या घरातील लक्ष्मीचा मार्ग हा बंद झाला आहे. तू देवांची भक्ती करतोस, परंतु निसर्गाने आणि शास्त्राने ठरवून दिलेलं योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने तू कधीच उपाय केला नाहीस. जोपर्यंत तू योग्य तिथीला आणि योग्य मुहूर्तांवरती माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेत नाहीयेस ना, तोपर्यंत तुझं जे काय दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ते संपणार नाही. देवदत्ताने हात जोडून विचारले, महाराज ऋषीमुनी, मग अशी कोणती तिथी आहे आणि मी काय करायला हवं? त्यावरती मार्कंडेय ऋषींनी सांगितले की येणाऱ्या 11 तारखेला जी भागवत एकादशी आहे तर त्या दिवशी तू तुळशी मातेजवळ म्हणजेच तुळशीच्या झाडाजवळ एक विशेष दीप प्रज्वलित कर. कारण एकादशीच्या रात्री माता तुळस ही भगवान विष्णूच्या या चिंतनात लीन झालेली असते. त्यावेळी केलेली प्रार्थना ही थेट वैकुंठामध्ये जाऊन पोचते. ऋषींनी सांगितल्याप्रमाणेच देवदत्ताने त्या एकादशीला संपूर्ण विधीपूर्वक उपाय केला आणि मित्रमैत्रिणींनो, बघा असा चमत्कार झाला की अवघ्या काही दिवसातच देवदत्ताला भूमीच्या आत गाडलेलं एक मोठं धन सापडलं. त्याचे सर्व कर्ज फिटले आणि त्याचं घर जे आहे ना तर ते सुख, शांती, समृद्धी, वैभव, आनंदाने भरभरून गेलं. आता विचार करा मित्रमैत्रिणींनो, जर एका उपायाने एका गरीब ब्राह्मणाचं नशीब बदलू शकतं तर तुमचं का नाही, माझं का नाही? परंतु इथे सर्वात मोठा सस्पेन्स सुरू होतो. तर तो म्हणजे मित्रांनो, देवदत्ताला ऋषींनी नेमका कोणता दिवा लावायला सांगितला होता आणि त्या दिव्यामध्ये अशी नेमकी कोणती गुप्त वस्तू टाकायची सांगितली होती ज्यामुळे माता लक्ष्मी ही एका रात्रीत प्रसन्न झाली. तर मग चला बघूया, जाणून घेऊया. कारण की आपल्या हिंदू धर्मात तुळशी मातेला केवळ एक वनस्पती किंवा रोपटं झाड मानलं जात नाही, तर ती साक्षात वृंदा म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. ज्या घरात तुळस हिरवीगार असते आणि जिथे तुळशीची
दररोज नित्यनेमाने पूजा केली जाते, दिवा लावला जातो. तिथे कधीही अकाली मृत्यू होत नाही आणि गरिबी, संकट हे कधीच येत नाही. बघा मित्र-मैत्रिणींनो, असं आपलं शास्त्र सांगतं. परंतु आपण आज सर्वजण काय करतो, संध्याकाळ झाली की तुळशीसमोर जातो, एक साधा मातीचा किंवा धातूचा दिवा लावतो, हात जोडतो आणि निघून जातो. परंतु शास्त्र सांगतं की भागवत एकादशीच्या रात्री भागवत एकादशीच्या रात्री लावल्या जाणाऱ्या दिव्याचा नियम सामान्य दिव्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. जर तुम्ही एकादशीला देखील रोजच्या सारखा दिवा लावत असाल तर त्याचा काही तुम्हाला लाभ, आपण जो म्हणतो ना फायदा, तर तो मिळत नाही. 11 तारखेला भागवत एकादशीच्या दिवशी नेमका आणि कोणता दिवा लावायचा आहे, 3 सर्वात महत्त्वाचे नियम आहेत. गुप्त विधी नीट ऐकून घ्या आणि हवं तर कुठेतरी लिहून ठेवा की व्हिडिओ डाउनलोड करून. तर तो पहिला नियम जो आहे ना, तर तो म्हणजे दिव्याची वात. अनेकांना सवय असते की दिव्यामध्ये गोलवात वापरतात, परंतु लक्षात घ्या, भागवत एकादशीच्या दिवशी तुळशी मातेसमोर कधीही गोलवात लावायची नसते. शास्त्रात सांगितलं गेलं आहे की गोलवात ही स्थैर्याचं प्रतीक नाही, तर ती चंचल असते. या एकादशीला तुम्हाला लांबवात वापरायची आहे. आता लांबवात ही वंशाची वृद्धी करते आणि तुमच्या घरात येणारा पैसा जो आहे तर तो स्थिर ठेवण्याचं काम करते. त्याचप्रमाणे ही वात कापसाची न वापरता जर तुम्हाला शक्य असेल तर लाल धाग्याची, म्हणजेच कलावा, रोली, मोली, तुम्ही जो काही तुमच्या भाषेत म्हणत असाल, तर तो पचरंगी सुताची वात जी आहे ना, तर ती तुम्हाला बनवायची आहे. आणि लाल रंगाची वात तुम्हाला माता लक्ष्मीला लावायची आहे, म्हणजे दिव्यामध्ये लावायची आहे. कारण की लाल रंगाची वात माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे. बघा, दिव्याची दिशा हे खूप महत्वाचे आहे. दिवा लावल्यानंतर त्याची ज्योत कोणत्या दिशेत असावी, कुठल्या दिशेला असावी, हे खूप महत्वाचं असतं. जर तुम्ही दिव्याची वात म्हणजे ज्योत दक्षिण दिशेला ठेवली तर पितृलोकांकडे जाते आणि घरात गरिबी येते. भागवत एकादशीच्या दिवशी दिव्याची ज्योत जी आहे ना, तर ती नेहमी पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावी. पूर्व दिशा ही कीर्ती आणि आरोग्य देते, तर उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते, जी पैशाची मार्ग आहेत तर ती उघडत असते. त्यानंतर दिव्याचं इंधन म्हणजे या रात्री दिव्यामध्ये मोहरीचं तेल किंवा इतर कोणतंही तेल वापरायची चूक अजिबात करू नका. या दिवशी दिव्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला गाईचं शुद्ध तूपच घालायचं आहे. जर अगदी तूप नसेलच तुमच्याकडे तर तिळाचं तेल तुम्ही दिव्यामध्ये घालू शकता. तूप हे देवाचं अन्न मानलं जातं आणि तुपाच्या दिव्याने निघणारा धूर जो आहे तर तो घरातील वास्तुदोष जो आहे ना, तर तो एका झटक्यामध्ये दूर करतो. मित्रमैत्रिणींनो, हा दिवा तयार झाला. आता तुम्ही तो दिवा तुळशी जवळ घेऊन गेलात आणि थेट जमिनीवरती किंवा कुठं तुळशी मातेच्या कुंडीत, वृंदावनात एका कडेवरती ठेवून दिला तर तुमची सगळी मेहनत वायालाच गेली समजा. कारण की बघा, शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की दिव्याला स्वतःचं एक आसन द्यावं. दिव्याच्या खाली थेट जमीन असणं हा दिव्याचा अपमान मानला जातो. त्यानंतर मग त्या दिव्याच्या खाली अशी कोणती गुप्त वस्तू आपल्याला ठेवायची आहे, जी वस्तू ठेवताच तुमच्या घरामध्ये पैशाचा पाऊस पडू लागेल. आणि 3 महाउपाय कोणते आहे ते देखील तुम्हाला सांगते बघा. दिवा कसा तयार करायचा हे आपण बघितलंच आहे. बघा, 11 तारखेच्या भागवत एकादशीच्या रात्री तुमच्या हाताने घडले पाहिजे. एकही पायरी चुकून देऊ नका. अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक ठरतं. म्हणून मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की तुळशी समोर तयार केलेला तो गाईचा तुपाचा दिवा आणि लांब वात मातीचा दिवा थेट जमिनीवरती ठेवायचा नाही. मग त्या दिव्याखाली काय ठेवायचं? शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे की भागवत एकादशीच्या रात्री दिव्याखाली अक्षदा म्हणजे तांदूळाचं आसन ठेवायचं आहे. परंतु हे तांदूळ साधे नसावेत. एका छोट्या डिशमध्ये, वाटीमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्या. लक्षात ठेवा, तांदूळ जे आहेत तर ते फुटलेले, तुटलेले घेऊ नका. तांदूळाला थोडीशी हळद जी आहे तर ती लावा, म्हणजेच त्या अक्षदा पिवळ्या करा. त्यानंतर आता या हळदीच्या अक्षदांची एक जी आहे तर ती तुळशीच्या कुंडीजवळ करा आणि त्यावरती तो दिवा जो आहे तर तो प्रज्वलित केलेला दिवा ठेवा. तांदूळ ह्या अक्षदा म्हणजेच त्याचा कधीही क्षय होत नाही असं मानलं जातं. जेव्हा तुम्ही दिव्याखाली अक्षदा ठेवता तेव्हा तुमच्या घरातील धनाचा आणि धान्याचा कधीही क्षय होत नाही.
म्हणजेच ती संपत्ती जी आहे तर ती चिरकाल अखंड टिकून राहते. बघा, सर्वात गुप्त गोष्ट म्हणजे दिवा ठेवल्यानंतर तिथे जमिनीवर हात जोडून बसा, तुमचे डोळे बंद करा आणि भगवान विष्णू देवांचा सर्वात शक्तिशाली म्हणजे षडाक्षर मंत्राचं पठण करा. तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचं 108 वेळा पठण करा. माता लक्ष्मीचा मंत्र पठण करा. ओम महालक्ष्मी देव्याय नमः हा मंत्र म्हणा. या मंत्राने बघा, तुमच्या कंपनामुळे तुमच्या घरातील वास्तूमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, तर ती दूर होईल. दुसऱ्या दिवशी काय करायचं? दुसऱ्या दिवशी सकाळी आपली अंघोळ झाल्यानंतर दिव्याखालचे जे काही तांदूळ आहे, ते गोळा करून घ्यायचे. तुमच्या घराच्या छतावरती किंवा बाल्कनीत, पत्र्यावरती टाकून द्यायचे. जसे की पक्षी ते धान्य खातील, तसतसे तुमच्या डोक्यावर असलेलं जे काही कर्ज आहे, पैशाचे अडचणी, अडथळे आहे, तर ते दूर होऊ लागतील. आपल्या दुसऱ्या महाउपायाकडे वळूया. बघा, जो तुमच्या मनात कित्येक दिवसापासून रेंगाळलेली एखादी इच्छा पूर्ण करू शकतो. मग ते स्वतःचं घर असो, स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न असो, मुलांचं करिअर असो, व्यवसायातील प्रगती असो. अनेकांना माहिती नसेल, परंतु भागवत एकादशीच्या दिवशी विष्णू पुराणात एक नियम सांगितला गेला आहे. या दिवशी तुळशीच्या झाडाला चुकून देखील स्पर्श करायचा नसतो. कारण या दिवशी माता तुळशी ह्या विष्णू देवांसाठी निर्जली उपवास करत असतात आणि ध्यानमग्न असतात. जर आपण तिला स्पर्श केला तर तिच्या ध्यानात जो आहे ना तर तो भंग होतो. मग स्पर्श न करता उपाय कसा करायचा? तर बघा, आता लावलेल्या दिव्याच्या प्रकाशात तुळशीच्या कुंडीभोवती तुम्हाला 3 ते 7 किंवा 11 प्रदक्षिणा करायच्या. प्रदक्षिणा करताना मनात कोणताही वाईट विचार आणू नका. तुमच्या डोक्यात फक्त आणि फक्त तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छाच तुम्हाला ठेवायची आहे आणि ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर बघा, प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावरती तुळशी मातेला दुरूनच तुम्हाला मनोमन नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचं, हे माता तुळशी माता, हे वृंदा, हे महालक्ष्मी, माझ्या आयुष्यातील हे संकट दूर कर आणि माझ्या घरात स्थिर वास कर. हा उपाय इतका प्रभावी आहे की अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही या एकादशीला प्रभावाने शक्य होऊ लागतात. घरात कितीही पूजा केली तरी जोपर्यंत आपल्या घराचं मुख्य दार सुरक्षित आणि ऊर्जेने भरलेलं नसतं, तोपर्यंत घरामध्ये प्रवेश माता लक्ष्मी करत नाही. अनेकदा आपल्या घराला लोकांची वाईट नजर लागलेली असते किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येत असते. यासाठी तिसरा महत्वाचा आणि प्रभावशाली उपाय तो म्हणजे तुळशी समोरील पूजा झाल्यानंतर घरात वापरला जाणारा भीमसेनी कापूर घ्या. एका छोट्या मातीच्या पंतीत 2-3 कापराच्या वड्या ठेवा. तुळशी समोर जो दिवा तुम्ही लावलेला आहे त्या दिव्याच्या खाली ज्योतीवरून तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता हा कापूर, जळणारा कापूर घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दारापाशी जायचं आहे. दाराच्या आत उभं राहून दाराच्या बाहेरच्या बाजूला डाव्या हाताने तुम्ही घरातून बाहेर बघताना डावी बाजू असते, तो कापूर सुरक्षित ठिकाणी ठेवून द्या. कापूर जळताना सुवासिक वाफ आणि धूर निघेल. तो दाराच्या चौकटीला स्पर्श करेल आणि याची काळजी घ्या. बघा, शास्त्रात सांगितलं आहे की एकादशीच्या रात्री मुख्य दरवाजावरती कापूर जाळल्याने दारातूनच आत येणाऱ्या दारिद्र्य आणि अलक्ष्मी तिथेच भस्म होऊन जात असतात आणि मित्रमैत्रिणींनो, सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. हा उपाय तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचे महादारे कायमचे खुले करेल. हे होते 3 अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जे तुम्हाला या 11 तारखेला भागवत एकादशीच्या दिवशी करायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचे आहे. फक्त उपाय सेवा करत असताना आपल्याला मनामध्ये श्रद्धा ठेवायची आहे, विश्वास ठेवायचा आहे आणि सकारात्मक भावनेने आपल्याला उपाय करायचा आहे. मनासोबतच कष्ट आणि कर्म देखील चांगली करायची आहे. नक्कीच आपला भाग्योदय जो आहे ना, तर तो नक्कीच होत असतो. देवांवरती विश्वास ठेवा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये दिवस जे आहे तर ते अगदी लवकरात लवकर चांगले येतील. तर अशा पद्धतीने उपाय नक्की करून बघा. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.